बातमी आहे देहू येथून। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 337व्या पालखी सोहळ्याला आज देहूमधून सुरुवात होत आहे। लाखोंच्या संख्येने वारकरी येथे उपस्थित होतात। या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार, मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार सुनील शेळके, रोहित पवार, माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित आहेत। या मान्यवरांच्या हस्ते पूजन होणार आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित करगे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। अतिशय भक्तिभावात हा सोहळा सुरू आहे। पाहू शकता येथे टाळ मृदुंगांच्या जयघोषात विठ्ठलाचे नामस्मरण करून हा सोहळा पार पडत आहे। हा सर रोल। कोरोनानंतर 2 वर्षानंतर वारी बंद होती आणि आज 3रं वर्ष आहे आणि या वारीचं आज देहूमधून प्रस्थान होणार आहे। आपण पाहू शकता पाठीमागं हे सगळी तयारी या कशा प्रकारे सुरू आहे। इथं सगळे भाविक भक्त इथं या संत या मंदिराच्या पाठीमागं नदीवरती या चंद्रभागेच्या तीरी हे सगळे भाविक हे वारकरी इथे जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात या दिंडीचं इथून प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर या दिंडीला सोहळ्याला सुरुवात होणार आहे। अतिशय भक्तिभावामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणावर हे पालखी प्रस्थान देहूमधून निगडीकडे होणार आहे। कॅमेरामन भानुदास हिवराळसह रोहित खरगे, आपला आवाज विपरीत।